15-20 वर्ष लुटारू कोण होते? मुंबई कुणी लुटली? मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून लुटलं कोणी? मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यकर्ता मेळाव्यात महायुतीच्या नेत्याबद्दल लुटणारी टोली असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असं समजून मागील 15 ते 20 वर्षापासून कोणी लुटलं? लुटारू कोण आहेत? मुंबईला लुटणाऱ्यांनी भाष्य करू नये असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. उपमुख्यमंत्री शिंदे हे आज आभार दौऱ्यानिमित्त नांदेडला आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. आमचे सरकार आल्यानंतर मुंबईमध्ये काँक्रीटचे रस्ते तयार करत आहोत. यापूर्वी दरवर्षी रस्ते दुरुस्ती आणि खड्डे दुरुस्तीसाठी 3,500 कोटी रुपये वाया घातले. मुंबई महानगरपालिकेचं 73,000 कोटीचं बजेट आहे. त्यातील 43,000 कोटीचे कामं आहेत. मुंबईला केवळ सोन्याची कोंबडी समजून लुटण्याचं काम सुरू होतं असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मुंबईकरांचे पैसे मुंबईच्या विकासासाठी खर्च केले पाहिजे. मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी आम्ही पाऊल उचलत आहे. त्यामुळे त्यांच्या पोटदुखी होत आहे असं देखील उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्याचप्रकारे संतोष देशमुख यांची हत्या ही माणुसकीला काळिमा भासणारी घटना आहे. या हत्या प्रकरणी CID चौकशी सुरू आहे. आरोपी अटकेत देखील आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष घालून आहेत. त्यामुळे या प्रकरणी ज्यांचा संबंध आहे, जे दोषी आहेत, त्यांना सोडलं जाणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. तर हे होते मित्रांनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेवर केलेल्या टीकेबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.